नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 29 मार्च 2025 चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेव्हलचे करंट अफेअर्स। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या मंजुरी दरम्यान किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिलपासून रोजगार हमी योजनेच्या मंजुरांना किती रुपये मिळणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 312 रुपये मंजुरांना मिळणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून 156 लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हॉल। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून किती कोटी रुपयांच्या 156 प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 62,700 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, प्रचंड हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाईन विकसित केलेले काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हेलिकॉप्टर आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, प्रचंड या लढाऊ हेलिकॉप्टरची किती हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर काम करण्याची क्षमता आहे? तर याचं बरोबर आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, प्रचंड या लढाऊ हेलिकॉप्टरचे वजन किती टन आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 5.8 टन आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून देशी चण्यावर किती टक्के आयात शुल्क लागू केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 10%। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, IPL मध्ये 3000 धावा आणि 100 विकेट अशी कामगिरी करणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रवींद्र जडेजा। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, म्यानमार देशाला किती रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 7.7। मित्रांनो, व्हिडिओ तर सगळेच बघतात, पण लाईक आणि सबस्क्राईब करायला कंजूसी इतके करत असतात ना की सांगूच नका। मित्रांनो, विनंती आहे, तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला कोणतेही चार्जेस लागत नाही। प्लीज करून व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, कोणत्या देशामध्ये भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्यानमार। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, केंद्र सरकार हॉल कंपनीकडून किती प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 156। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, भारतीय खेळाडू बी सुमित रेड्डी याने निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बॅडमिंटनशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, सारथी ऑल चॅट बोट कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा राज्याने लॉन्च केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, सागरमाथा संवादाचे आयोजन कोणत्या देशाद्वारे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नेपाळ। मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर नोट्स पाहिजे असेल, PDF पाहिजे असेल, प्रश्नपत्रिकांची PDF पाहिजे असेल, प्रश्न आणि उत्तरांची PDF पाहिजे असेल, न्यू, लेटेस्ट, ओल्ड, GK जनरल नॉलेजवर आधारित कोणतीही PDF पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर संपर्क साधावा। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, कोणत्या कालावधी दरम्यान काठमांडूमध्ये सागरमाथा संवादाचे आयोजन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 16 ते 18 मे 2025 दरम्यान।
पुढचा प्रश्न आहे नंबर 18. भारतातील पहिलं व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यात आहे, त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. डिजिटल क्रॉप सर्व्हे सिस्टीम कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कृषी. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगून द्यायची आहे. आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचे चढ उतार नाही आहेत किंवा शो म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवत नाही. यामध्ये खूप मेहनत आहे. सरळ आणि साधे व्हिडिओ असतात. कुठल्याही प्रकारची लेंथ लांबी न घेता शॉर्टमध्ये कमी वेळेत तुम्हाला खूप मोठी माहिती मी देत असते. त्यामुळं प्लीज करून तुम्हाला खरोखर विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत चला. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. भारतात विकसित पहिली स्वदेशी MRI मशीन कोणत्या ठिकाणच्या EIMSमध्ये स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दिल्ली. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. आशियन योगा स्पोर्ट चॅम्पियनशिप 2025च्या सेकंड एडिशनचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. भारतातील पहिल्या नाईट सफारीचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लखनौ येथे करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. 2024मध्ये कोणता देश चहा निर्यातीत प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केनिया. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. एबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मासाकी काशिवारा. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. 2024मध्ये चहा निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक राहिला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2 नंबर राहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 26. EX प्रचंड प्रहार अभ्यासाचे आयोजन भारतीय सेनाद्वारा कुठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे नंबर 27. एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कोणी प्रथम स्थान मिळवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रेल्वे स्पोर्ट प्रमोशन बोर्ड. पुढचा प्रश्न आहे नंबर 28. कोणत्या 2 देशादरम्यान व्यापार वाढविण्यासाठी लिबाची स्थापना करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत आणि श्रीलंका. मित्रांनो, हे होते 29 मार्च 2025च्या चालू घडामोडी. इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.